नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मी नंदकुमार रेडेकर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणासमोर स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांचा इतिहास आणि त्यांच्या जीवनातील काही ठळक घडामोडी आपणा समोर घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे. मला वाटते की निश्चितच आपणा सर्वांना हे एपिसोड आवडतील. नुकतंच माझ्या वाचनात एक पुस्तक आलं. थोर इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांचं पुस्तक शिवपुत्र छत्रपती राजाराम. आणि हे पुस्तक वाचल्यानंतर मला वाटलं की आपणासमोर ज्या काही राजाराम महाराज यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंग आहेत ते आपणासमोर मांडावे. तसं पाहिलं तर मराठीमध्ये सुरुवातीला जी अनेक नाटकं लिहिण्यात येत होती, यामध्ये वसंत कानेटकर यांनी अनेक नाटकं लिहिली आणि या नाटकामध्ये छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांच्याविषयी एक विपर्यास्त लेखन करण्यात आलं होतं आणि याचाच जनमानसात एक पगडा बनण्यात आला. पण त्यानंतर अनेक इतिहास संशोधकांनी संशोधनाअंती सिद्ध करून दाखवलं की हे मराठ्यांचे राजे किती शूरवर व किती धाडशी होते आणि त्यांनी हे मराठ्यांचं राज्य किती दूरवर पसरवलं होतं. या ठिकाणी मला तारिख-ई-मोहम्मदी या ग्रंथातील एक विधान मांडावंसं वाटतंय. तर या ग्रंथातील जो लेखक आहे मिर्झा मोहम्मद, हा मिर्झा मोहम्मद औरंगजेब बादशाह याच्या दरबारात एक मनसबदार म्हणून होता आणि त्याला जे थोर मोठ्या व्यक्ती आहेत यामध्ये बादशाह असतील किंवा अमीर उमराव, धर्मशास्त्री, पंडित यांचं मृत्यूशक नोंदवायची सवय होती आणि यामध्येच त्यांनी मृत्यूशक नोंदवताना त्या ठिकाणीसुद्धा आपली काही मतं मांडली होती. तर यामध्ये छत्रपती राजाराम महाराज यांच्याविषयी त्यांनी एक आपलं मत मांडलं आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिले की शहाजीचा नातू शिवाजीचा मुलगा याने दक्षिणेत आपला भाऊ संभाजी याच्या मृत्यूनंतर दक्षिणेत मोठे तेज व धाडस दाखवले. यासाठी त्यांनी जो शब्द वापरला आहे तो कारोफर. तर कर म्हणजे मोठे तेज व धाडस दाखवणे व फर म्हणजे दबदबा किंवा वैभव निर्माण करणे. म्हणजे या महाराष्ट्रातील छत्रपती राजाराम महाराज याने दक्षिणेत मोठे तेज व वैभव निर्माण केले होते. तर या परकीय गोटातील शत्रूंनीसुद्धा या राजाराम महाराज यांच्याविषयी फार मोठी चांगली मतं प्रकट केलीत. यावरून आपल्याला दिसून येते की राजाराम महाराज यांचं कार्य किती मोठं आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर दक्षिणेत फार मोठी राजकीय अस्थिर अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि मराठ्यांचे राज्य लवकरच बुडणार आहे अशी एक अवस्था निर्माण झाली होती. आणि अशा या खडतर प्रसंगी राजाराम महाराजांकडं वयाच्या 19व्या वर्षी या स्वराज्याची सूत्र हातात आली आणि त्यांनी नेतृत्व करून अल्पावधीच बघा सन 1691ची म्हणजे 1-2 वर्षातच परिस्थिती आपण पाहिली. तर यावेळी राजाराम महाराज यांनी दिंजीमध्ये आपली राजधानी स्थापन करून त्याचवेळी मराठी फौजा ह्या नाशिकपासून ते तंजावरपर्यंत आपल्या विजयी घोडदौडा चालू ठेवल्या होत्या. आणि एवढंच नाही तर मोगल मराठ्यांना बुडवायला आले होते असं न होता बघा उलट अशी परिस्थिती निर्माण झाली की हे मराठेच त्या मुघलांना भारी पडले आणि दिल्लीच स्वतः काबीज हस्तगत करण्याची भाषा करत होते. हे वरवरचं विधान नाही तर यासाठी एक अस्सल सनद राजाराम महाराजांनी दिलेली एक अस्सल सनद याचा पुरावा या ठिकाणी सापडलेला आहे. तो म्हणजे 4 जून 1691 साली राजाराम महाराज यांनी सरदार सेनानी हनुमंतराव घोरपडे व कृष्णाजी घोरपडे यांना दिलेली एक सरंजामाची सनद आहे. यामध्ये त्यांनी जे महत्त्वाचे भाग आहेत रायगड, विजापूर, भागानगर किंवा गोळकोंडा, औरंगाबाद व दिल्ली हे काबीज किंवा हस्तगत केल्यानंतर त्यांना 5 लाख होणांचा सरंजाम व त्यांचा पुत्र कृष्णाजी घोरपडे यांना
1,00,000 होणांचा सरंजाम बहाल केला होता. म्हणजे मराठ्यांचा इतका दबदबा निर्माण झाला होता की मराठे दिल्लीसुद्धा हस्तगत करण्याची भाषा करत होती. निव्वळ भाषाच करत नव्हती, तर त्यांच्यामध्ये इतका स्वाभिमान जागृत झाला होता की नक्कीच ते दिल्लीसुद्धा हस्तगत करणार होते. म्हणजे एकंदरीत छत्रपती राजाराम महाराज यांचं कार्य खूप मोठं आहे. म्हणूनच या ठिकाणी मला वाटतं की या राजाराम महाराजांचा खरा इतिहास आपणासमोर यावा. तर राजाराम महाराजांचा इतिहास पाहत असताना जी काही महत्त्वाची साधनं आहेत, ही साधनं मी आपल्यासमोर मांडत आहे. यामध्ये अनेक परकीय वृत्तांत आहेत. यामध्ये पोर्तुगीज, डच, इंग्रज यांनी लिहिलेली अनेक साधनं आहेत. त्याचबरोबर बघा, पाँडिचेरीचा त्यावेळेचा गव्हर्नर मार्टिन याला आपली दैनंदिनी डायरी लिहिण्याचा आवड होते आणि या डायरीमधून कर्नाटकातील बऱ्याच गोष्टींचा उहापोह त्यांनी केलेला आहे आणि बराच इतिहास, या मराठ्यांचा इतिहास बराच या डायरीमधून समोर आलेला आहे. त्याचबरोबर मद्रास किनारपट्टीवरील इंग्रज होते, या इंग्रजांनी अनेक पत्रे लिहिली होती. ती म्हणजे आपल्या मायदेशी किंवा पश्चिमेकडे असणारे मुंबईमध्ये त्यांची असणारी वखार किंवा सुरत येथील वखार, त्यावेळी आपल्या इंग्रजांना त्यांनी अनेक पत्रं लिहिली होती. ही पत्रंसुद्धा उपलब्ध झालेली आहेत, जेणेकरून या राजाराम महाराजांच्या इतिहासावर प्रकाश पडतो. त्याचबरोबर बघा, अनेक जे आदी इतिहासकार आपण म्हणतो, यामध्ये कास्मा द गार्डा हा पोर्तुगीज इतिहासकार, रॉबर्ट आम हा इंग्रज इतिहासकार, स्प्रिंगले हा जर्मन इतिहासकार यांनी अनेक लेखन केलेलं आहे. आणि त्याचबरोबर एक इटालियन प्रवासी निकोलस मनुची यांनी जो ग्रंथ लिहिला आहे, स्टोरी ऑफ द मोगल, हा ग्रंथ, या ग्रंथामध्ये सुद्धा दक्षिणेतील या मराठी राज्याचा उल्लेख आलेला आहे. मराठी राज्य कसं होतं हे आपल्याला समजून चुकतं आहे. त्याचबरोबर जी संस्कृत साधनं आहेत, या संस्कृत साधनामध्ये एक महत्त्वाचं राजाराम महाराज यांच्या जिंजी प्रवासावर प्रकाश टाकणारं एक संस्कृतमधील चोपटं आहे, राजारामचरितम. यामध्ये राजाराम महाराजांच्या जिंजी प्रवासाची सखोल अशी चर्चा करण्यात आलेली आहे. दुसरं म्हणजे कवी परमानंद यांनी लिहिलेले अनुपुराण. ही जी संस्कृत साधने सोडली तर मराठी साधनांचा जर आपण विचार केला तर जयदेश कावले आहे. त्याचबरोबर मराठीमध्ये म्हणावी की इतकीशी तत्कालीन समकालीन साधनं कमी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर बघा, वतनपत्रे, संदापत्र, महजर ही उपलब्ध आहेत. यांच्यामधून थोडी माहिती आपल्याला उपलब्ध होते. त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे जे मोगल इतिहासकार आहेत, ज्यांनी बऱ्याचदा फारसीमध्ये ग्रंथ लिहिलेले आहेत, त्यामध्ये साकी मुस्तेद खान, भीमसेन सक्सेना, ईश्वरदास नागर हे जे मोगल औरंगजेब बादशाहचे चरित्रकार आहेत, यांनी लेखन केलं. यांच्यामधून बरीचशी माहिती आपल्याला या मराठ्यांच्या इतिहासावर प्रकाश पडून येतो आहे. आणि दुसरी गोष्ट आपण पाहायला गेलं तर मराठ्यांचा आद्य इतिहासकार म्हणजे मराठ्यांचा पहिला जो इतिहास लिहिला तो म्हणजे जेम्स ग्रँडप. हा जेम्स ग्रँडप हा त्यावेळी साताराचा रेसिडेंट म्हणून काम करत होता आणि त्यावेळी मुंबईचे एल्फिन्स्टन गव्हर्नर यांच्यापासून प्रेरणा घेऊन या ग्रँडप यांनी विचार केला की आपण हे जे मराठ्यांचं राज्य हस्तगत केलं, मराठ्यांवर आपण विजय मिळवला, हे मराठ्यांचं राज्य होतं तरी कसं, त्यांचा उगम कसा झाला, त्यांचा विस्तार कसा झाला, याचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी एक ग्रंथ लिहिला. आणि हाच ग्रंथ जवळपास मला वाटतं त्यांनी 1826 साली जेम्स ग्रँडप यांनी हा ग्रंथ, मराठ्यांचा इतिहास हा ग्रंथ लिहिला. आणि हाच ग्रंथ पुढं 3 वर्षांनीच कॅप्टन केपन यांनी त्याचं मराठीत भाषांतर केलं आणि त्याला नाव देण्यात आलं मराठ्यांची बखर. आणि हाच इतिहास त्यावेळी मुंबईतील अनेक शाळांमध्ये मराठ्यांचा इतिहास म्हणून शिकवण्यात येऊ लागलं. पण या मराठ्यांची बखर या ग्रंथामध्ये अनेक अशा त्रुटी होत्या, ज्यानंतर भारतीय जे आधुनिक इतिहासकार आहेत यांनी अभ्यासला आणि त्यातील त्रुटी प्रकर्षाने सामोरे येऊ लागले. आणि सन 19 साली त्यावेळी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी द राईज ऑफ मराठा पॉवर हा ग्रंथ लिहिला. आणि या ग्रंथामध्ये त्यांनी मराठ्यांचा उगम हा अचानक झालेला नसून त्यामध्ये अनेक राजकीय, आर्थिक, सामाजिक कारणं आहेत यांचा उहापोह केलं. कालांतराने अनेक मराठी इतिहासकार पुढे येऊ लागले. यामध्ये सर्वात मोठं आणि अग्रस्थानी नाव आहे ते म्हणजे थोर विद्वान पंडित सेतू माधवराव फगडी यांचं इतिहास लेखनात आणि मराठ्यांचा इतिहास लिहिण्यात फार मोठं योगदान आहे. खास करून त्यांनी जी पारसी
मोगल साधने किंवा मोगल ग्रंथ आहेत त्यांचं मराठीमध्ये अनुवाद केलेत. यामध्ये एक ग्रंथ बघा, मोघल व मराठा संघर्ष. हा जो औरंगजेबच्या दरबारात असणारा ईश्वरदास नागर यांनी जो ग्रंथ लिहिला आहे, फुतहाते आलमगिरी या ग्रंथाचं, त्याचबरोबर खुतुते शिवाजी या ग्रंथाचं अनुवाद मराठीमध्ये केलं सन 1964 साली आणि त्याला नाव देण्यात आलं मोगल मराठा संघर्ष. दुसरा सेतू माधवराव पगडी यांनी एक ग्रंथ लिहिला, तो म्हणजे मराठे व औरंगजेब. हा जो अनुवाद होता साकी मुस्तेद खान यांनी लिहिलेला औरंगजेब बादशाह यांच्या चरित्रावरील मासिरे आलमगिरी हा ग्रंथ. त्याचबरोबर त्यांनी मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध म्हणजे काफी खान यानं जो ग्रंथ लिहिला आहे मुंतखाल उल लुबाब मोहम्मदशाही, जो 1962 साली त्याचं संपादन सेतू माधवराव पगडी यांनी केलं, ज्याला नाव देण्यात आलं मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध. त्याचबरोबर पगडी यांनी अनेक खंड प्रकाशित केले, मोघल दरबाराची कागदपत्रे या अनुषंगाने त्यांनी अनेक खंड प्रसिद्ध केले. त्याचबरोबर श्री छत्रपती आणि त्यांची प्रभावळ हा ग्रंथ त्यांनी 1977 साली संपादित केला. त्याचबरोबर आणखी एक मोघल आणि मराठे भीमसेन सक्सेना यांनी जो ग्रंथ लिहिला होता तारिके दिलकुशा, याचा अनुवादसुद्धा मराठीत करण्यात आला. अशा रीतीनं सेतू माधवराव पगडी हे जे थोर विद्वान आहेत त्यांनी फार मोठे हे कार्य करून ठेवले. त्याचबरोबर दुसरे अनेक आधुनिक इतिहासकार आहेत. यामध्ये त्रेश शेजवलकर इतिहास संशोधक त्यांनी लिहिलेला ग्रंथ श्री शिव छत्रपती. त्याचबरोबर आणखी एक नाव अग्रस्थानी येतं ते म्हणजे द ब पारसनीस. ते सुद्धा फार मोठे संशोधक इतिहास लेखक आहेत. त्यांनी इतिहास संग्रह याचे अनेक खंड प्रकाशित केलेत. यामध्ये ऐतिहासिक चरित्रे असतील, घराणे असतील, टिपणी असतील, असे अनेक ऐतिहासिक चरित्र त्यांनी प्रसिद्ध केली. त्यानंतर दुसरं नाव म्हणजे गो स सरदेसाई इतिहास संशोधक यांचा एक राजाराम महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा एक ग्रंथ आहे, तो म्हणजे स्थिर बुद्धी राजाराम. त्याला मराठी रियासत म्हणून ओळखलं जातं, जो 1936 साली प्रकाशित करण्यात आला. आणि दुसरा ग्रंथ त्यांचा शककर्ता शिवाजी, त्यालासुद्धा मराठी रियासत म्हणून ओळखलं जातं. म्हणजे गो स सरदेसाई यांनी स्थिर बुद्धी राजाराम हा ग्रंथ खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर सर्वात अग्रस्थानी जे नाव येते ते म्हणजे संशोधक वा.सी. बेंद्रे यांनी बघा केशव पंडित हा जो केशव पंडित यांनी राजाराम चरितम हा जो संस्कृत ग्रंथ लिहिला होता, याचा अनुवाद मराठीत केला आणि त्याला नाव देण्यात आहे राजाराम चरितम. त्याचबरोबर दुसरा ग्रंथ श्री छत्रपती राजाराम महाराज आणि नेतृत्वहीन हिंदवी स्वराज्याचा मोगलांशी लढा हा एक ग्रंथ. आणि दुसरा वा.सी. बेंद्रे यांनी लिहिलेला ग्रंथ छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र. हे ग्रंथ खूप महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर दुसरं एक अग्रस्थानी नाव येते ते म्हणजे इतिहास संशोधक के.सी. मेहेंदळे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने या अनुषंगाने अनेक खंड प्रसिद्ध केले. त्याचासुद्धा अभ्यास करणं राजाराम चरित्र या दृष्टीनं खूप महत्त्वाचं ठरतं आहे. त्याचबरोबर आणखी एक नाव जे शिवाजी विद्यापीठाचे संस्थापक किंवा त्यामध्ये अग्रस्थानी होते आणि त्यांनी अनेक इतिहास संशोधकसुद्धा होते, ते म्हणजे डॉक्टर आप्पासाहेब पवार यांनी ताराबाईकालीन कागदपत्रे संशोधन करून उजेडात आणले आणि त्यांचं संपादन केलं. त्याचबरोबर दुसरे इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी लिहिलेली महाराणी ताराबाई हा ग्रंथ किंवा शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज हे सुद्धा ग्रंथ खूप महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर आवटे आणि दिवेकर यांनी संपादित केलेले एक पुस्तक शिवचरित्र प्रदीप जे 1925 साली प्रकाशित करण्यात आलं. हे सुद्धा राजाराम महाराज यांच्या संपूर्ण जीवनचरित्रावर प्रकाशझोत टाकतं. आणखी एक महत्त्वाचं नाव बघा, इतिहास संशोधक वी.का. राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने या दृष्टीनं अनेक खंड प्रकाशित केलेत. आणि त्याचबरोबर दुसरं म्हणजे राजवाडे संशोधन मंडळ हे जे धुळे इथं आहेत, त्यांनीसुद्धा या मराठ्यांच्या इतिहासावर प्रकाश टाकणारे अनेक ग्रंथ प्रकाशित केलेत किंवा संपादित केलेत. यामध्ये रामदास आणि रामदासी आणि ऐतिहासिक चर्चा व लेख या अनुषंगाने त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध आहेत. नंतरचं एक नाव घेण्यात येतं ते म्हणजे डॉक्टर पांडुरंगराव पिसुर्लेकर. हे इतिहास संशोधक खास करून पोर्तुगीज
यांचा किंवा पोर्तुगीज साधनांचा त्यांनी फार मोठा अभ्यास केला आणि त्यांनी जे पुस्तक लिहिले पोर्तुगीज दप्तर, मराठ्यांच्या इतिहासाची साधने आणि पोर्तुगीज मराठे संबंध, ही 2 पुस्तकं खूप महत्त्वपूर्ण आहेत, जे की मराठे आणि पोर्तुगीज यांच्या संबंधावर प्रकाश टाकते. त्याचबरोबर दुसरं, भारतीय इतिहास संशोधन मंडळ यांनी शिवचरित्र वृत्तसंग्रह याचे अनेक खंड प्रकाशित केलेले आहेत. त्याचबरोबर भारतीय इतिहास आणि भारतीय इतिहास आणि संस्कृती या अनुषंगानं त्यांनी त्रैमासिक किंवा वार्षिक इतिवृत्त अनेक प्रकाशित केलीत, जी अनेक वर्तमानपत्रांमधून सुद्धा आली होती आणि एक फार मोठा तुलनात्मकदृष्ट्या वैचारिक हे लेख प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याचबरोबर श.ना. जोशी यांनी संपादित केलेले बघा छत्रपती शिवाजीराजे यांची बखर, जी कृष्णाजी आनंद सभासद यांनी लिहिली होती, त्याचंच हे संपादन केलेलं श्री छत्रपती श्री शिवाजीराजे यांची बखर. त्याचबरोबर मावजी आणि पारसनीस यांनी संपादित केलेली संदापत्रेसुद्धा मराठ्यांच्या इतिहासावर फार मोठा प्रकाश टाकतात. त्यानंतर आणखी एक नाव घेण्यात येते, ते म्हणजे डॉक्टर प्र.न. देशपांडे व डॉक्टर विजया देशपांडे यांनी एक तत्कालीन म्हणजे शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराबाई, छत्रपती शाहू या सर्वांच्या कालखंडात जे होते ते म्हणजे रामचंद्रपंत अमात्य यांनी लिहिलेला जो ग्रंथ आहे आज्ञापत्र, यांचं संपादन या देशपांडे व डॉक्टर विजया देशपांडे यांनी संपादित केलेलं आहे, ज्याचं नाव आहे बघा रामचंद्र पंडित अमात्य वृत्त आज्ञापत्र. अशा रीतीने ही मराठी अलीकडच्या काळात संशोधकांनी लिहिलेली किंवा संपादित केलेली पुस्तकं खूप प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर इंग्रजीमध्ये सुद्धा खूप प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये बघा हिस्ट्री ऑफ औरंगजेब याची व्हॉल्यूम 4 आणि व्हॉल्यूम 5 ही सर जदुनाथ सरकार यांनी संपादित केलेले आहेत. त्याचबरोबर डॉक्टर बाळकृष्ण यांनी लिहिलेला ग्रंथ शिवाजी द ग्रेट, त्याचबरोबर डॉक्टर रा कुलकर्णी यांनी लिखित महाराष्ट्र इन द एज ऑफ शिवाजी हा ग्रंथ, त्याचबरोबर जेम्स ग्रँडप मगाशी मी सांगितलं त्यांनी लिहिलेला मराठ्यांचा इतिहास, ज्याला हिस्ट्री ऑफ मराठाज हे त्या ग्रंथाचं नाव आहे. हे ज्या सर्व आता मी जी सर्व ग्रंथांची यादी सांगितली, याशिवाय सुद्धा अनेक ग्रंथ आहेत, पण ही महत्त्वपूर्ण काही ग्रंथांची नावं या राजाराम महाराज यांचं चरित्र अभ्यासनासाठी खूप उपयुक्त आहेत. तर असं या छत्रपती राजाराम महाराज यांचा अभ्यास करत असताना या साधनांचा आपणा सर्वांना, लिखित साधनांचा आपणा सर्वांना खूपच उपयोग होईल. तर आजच्या या भागामध्ये मी इथंच थांबतो. धन्यवाद.